गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी आणि अग्रिको युट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्सवर. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत मँगो सिटी रत्नागिरी कोकण मध्ये. कोकण प्रसिद्ध आहे इथल्या स्वयंभू मंदिरांसाठी, प्रसिद्ध बीचेस आणि इथल्या पौराणिक गड किल्ल्यांसाठी. आपण कोकण सिरीज 2 एपिसोड मध्ये कव्हर करणार आहोत. पहिल्या एपिसोड मध्ये आपण जाणार आहोत गणपतीपुळे, आरेवारे बीच, जय विनायक मंदिर आणि इथल्या प्रसिद्ध टुरिस्ट प्लेसेसला आपण भेट देणार आहेत. तर तुम्ही हा पूर्ण एपिसोड नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर माझ्यासोबत गाडीमध्ये आहे चेतन, दामिनी, ऋत्विक, क्रियांश आणि आरती. तर चला आता आपण जाऊया गणपतीपुळे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, आई माऊलीचा. श्री क्षेत्र गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ आहे. येथील गणपती बाप्पाची मूर्ती मानव निर्मित नसून स्वयंभू आहे, म्हणजेच जमिनीतून आपोआप प्रकट झालेली आहे. असे मानले जाते की ही मूर्ती पश्चिमाभिमुख असून समुद्राकडे तोंड करून आहे. सचिन पिळगावकरांच्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटानंतर या मंदिराला खूपच जास्त प्रसिद्धी मिळाली आणि सर्व भाविक लाखोच्या संख्येने इथे गर्दी करू लागले. तर चला जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया गणपतीपुळेच्या स्वयंभू बाप्पांचे. मंदिराच्या एंट्रन्सला चप्पल स्टँड सुद्धा आहे, जिथे तुम्ही तुमच्या चप्पल आणि शूज सुरक्षित ठेवू शकता. क्रेस कुठे चाललाय? क्रेसला घाई झाले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला बाप्पांचे फेवरेट उकडीचे मोदक आणि त्यांचे वाहन मूषक म्हणजे सोंदर मामाची खूपच सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. क्रेसने स्पेशल टी शर्ट आणले. अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर. मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो आणि व्हिडिओज काढणं अलाउड नाही, म्हणून मी मंदिराच्या बाहेरूनच तुम्हाला श्री गणपतीपुळेच्या स्वयंभू बाप्पांचं दर्शन घडवतो. आपल्या लॉग मार्फत जर तुम्हाला बाप्पांचे दर्शन मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया.
गणपतीपुळेच्या मंदिरावर बाप्पांच्या विविध रूपांचे देवी देवतांचे खूपच सुंदर कोरीवकाम तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येताय तर या मंदिराला नक्की भेट द्या. गणपतीपुळेमधील पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित आहे. इथे तुम्ही विविध वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. पण आता सध्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये वॉटर स्पोर्ट्स बंद आहेत. मित्रांनो, आमचं खूपच चांगलं दर्शन झालं आहे श्री गणपतीपुळेला. आता आम्ही इथून चाललोय जयगडला, जे आहे इथून 13 किलोमीटर, म्हणजे सुमारे 25 मिनिटं लागतील. तिथे आपण दर्शन घेणार आहे जयगडच्या प्रसिद्ध श्री जय विनायक मंदिर आणि तिथे बाजूला जयगड फोर्ट सुद्धा आहे. आता आम्ही जाऊया. आता आम्हाला लाईक करा. थँक्यू. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोकणचे सौंदर्य खुलून येते. येथील हिरवेगार डोंगर, खळखळणारे धबधबे, समुद्रकिनारे आणि धुके. पावसाळ्यातलं कोकण म्हणजे साक्षात स्वर्गच. कोकणात रोडवेने प्रवास करताना जे आपल्याला अप्रतिम नजारे पाहायला मिळतात ते खरंच आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो जयगडला. आता आपण पहिला भेट देणार आहोत जयगडच्या प्रसिद्ध श्री जय विनायक मंदिराला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 तिचा जय जयकार. चला आता जाऊया. श्री जय विनायक मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि जयगड जवळील चाफेरी गावात स्थित एक अतिशय सुंदर आणि शांततापूर्ण मंदिर आहे. हे मंदिर JSW समूहाद्वारे 2013 मध्ये बांधण्यात आले असून येथील प्रसन्न वातावरण आणि आधुनिक रचना हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे. हे मंदिर पारंपरिक कोकणी पद्धतीचे आहे, जेथे हिंदू आणि बौद्ध वास्तुशैलीचा अनोखा संगम पाहायला मिळतो. मुख्य मंदिराभोवती एक सुंदर उद्यान सुद्धा विकसित केले आहे, ज्याला नक्षत्र उद्यान म्हणतात. यामध्ये 27 नक्षत्रांवर आधारित झाडे लावलेली आहेत. चला आता जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया बाप्पांचे. मंदिराच्या भोवती एक तलाव सुद्धा आहे, जिथे तुम्हाला विविध रंगाचे मासे पाहायला मिळतील. बघा, एंट्रीलाच मस्त उंदीर मामाची खूपच सुंदर प्रतिमा. पायपड प्रत्येक. मंदिरातील बाप्पांची मूर्ती पितळ धातूपासून बनवलेली असून ती अतिशय मनमोहक आहे. गणपती बाप्पा मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्हाला हनुमंताची खूपच सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. बजरंग बली की जय. बोल बजरंग. खरंच अतिशय सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही गणपतीपुळेला येताय तर या मंदिराला सुद्धा भेट द्यायला विसरू नका. आम्ही जयगडला आलोय. मला दाखवतो जयगड चला वरती. श्री जय विनायक मंदिर ते जयगड फोर्ट अंतर आहे 6 किलोमीटर, म्हणजे सुमारे 15 मिनिटाच्या अंतरावर. 16व्या शतकात बांधलेला हा जयगड किल्ला शास्त्री नदीच्या मुखाशी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे. हा किल्ला त्याच्या अभेद्य तटबंदी, उत्कृष्ट सागरी दृश्य आणि जवळच असलेल्या लाईट हाऊससाठी प्रसिद्ध आहे.
बघा जयगड फोर्टवरून मस्त समुद्राचा नजारा पाहायला मिळतो ते. ऋत्विक मित्रांनो, आता जयगड फोर्टवरून आम्ही चाललोय कराटेश्वर मंदिरला. कराटेश्वर मंदिर जयगड फोर्टवरून आहे 5 किलोमीटर, म्हणजे 10 ते 12 मिनिटं लागतील. तर चला पाहूया कराटेश्वर मंदिर. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत कराटेश्वर मंदिरच्या इथे. हे आहे कराटेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. तर तुम्ही मंदिरात येतात ते चप्पल इथेच काढा आणि ते ड्रेसिंग कोड पण आहे. शॉर्ट्स कपडे अलाउड नाहीत. तर चला जाऊया आणि पाहूया मंदिर कसं आहे. बघा, मंदिरात प्रवेश करण्या अगोदर तुम्हाला गंगेवर हातपाय धुवून नंतरच देवळात प्रवेश करायचा आहे. तर चला आता आपण हातपाय धुऊया आणि मंदिरात जाऊया. कोणत्याही पवित्र स्थळी जात आहे तर तिथे कचरा करू नका. हिंदूचं मंदिर आहे आणि मंदिर परिसर आहे, त्याचे पवित्र जपा. समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या सानिध्यात असूनही या ठिकाणी वर्षभर गायीच्या मुखातून अखंड गोड पाणी मिळतो. हा एकतर चमत्कारच मानला जातो. तोंडाला पण लाव पाणी. हा, चला गंगेचा हातपाय धुवा आणि चला आता दर्शन करायला. एंट्रीलाच मस्त श्री गणपतीचे मंदिर आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कराटेश्वर मंदिराची निर्मिती शिलाहार राज्याच्या काळात म्हणजे सुमारे 765व्या वर्षी झाली असल्याचे मानले जाते. जोगी नावाच्या गुराखाची गाय ज्या जांभ्या दगडावर दूध पाजत असे तिथेच हे स्वयंभू शिवलिंग प्रकटले, म्हणून याला कराटेश्वर असे नाव पडले. मंदिराचे बांधकाम लाकडी खांब आणि उतरत्या कौलारू छताचे असून ही अस्सल कोकणी शैलीचे उदाहरण आहे. तर चला आता दर्शन घेऊया महादेवांचे. मंडळी, कराटेश्वर मंदिरावरून आम्ही आता चाललो आहोत भाटे बीच रत्नागिरीला, जे इथून आहे 50 किलोमीटर. म्हणजेच आम्हाला तिथे पोहोचायला लागतील सुमारे 1.5 तास. हा बघा, आहे आरे बीच. इथला झिप लाईन पॉईंट खूप फेमस आहे, पण आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते 2-3 महिने बंद ठेवतात. हा बघा, हाच आहे तो आरेवारीचा एकदम सिनिक रूट. मित्रांनो, आपण आता आलो आहोत भाटे बीच. भाटे बीचला लागूनच गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर आहे, श्री जरी विनायक मंदिर. चला जाऊया आणि दर्शन घेऊया. झरी विनायक मंदिर सुमारे इसवी सन 1930 पासून अस्तित्वात आहे.
डोंगरामधून वाहणाऱ्या नैसर्गिक पाण्याचे झरे आणि गणपती बाप्पाच्या सानिध्यामुळे या मंदिराला झरी विनायक असे नाव पडले आहे. मंदिराच्या बाजूलाच निळा अरबी समुद्र आणि पांढऱ्या वाळूचा भाटे बीच सुद्धा आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला हनुमंताचे सुंदर मंदिर सुद्धा आहे. मंडळी, आता आपण भेट देणार आहोत रत्नदुर्ग शिवसृष्टीला, जे भाटे बीचवरून आहे 6 किलोमीटर आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून आहे 11 किलोमीटर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर उभी करणारी ही शिवसृष्टी सध्या रत्नागिरीतील प्रमुख आकर्षण ठरते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसृष्टीमध्ये सर्वात वरती आहे आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांची खूपच सुंदर रचना आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा आहे कुलाबा किल्ला. हा आहे विजयदुर्ग किल्ला. हा आहे पूर्णगड. हा आहे पद्मदुर्ग. हे बघा आपला अलिबागचा खंदेरी किल्ला. हा आहे रायगड किल्ला. महाराज तुम्हाला महाराजाचं मुलगा. आहे मुरुड जंजिरा किल्ला. खूपच सुंदर प्रतिमा बनवली बघा, गेट वगैरे, पाणी. सरखेल कान्होजी आंग्रे. सुभेदार तानाजी मालुसरे. हे आहेत वीर बाजीप्रभू देशपांडे. आहे सिंधुदुर्ग किल्ला. बघा इथे शिवकालीन गाव सुद्धा बनवलेलं आहे मस्त. आणि संत तुकाराम महाराज दाखवलेले आहेत. बघा मंदिर दाखवलेलं आहे आणि शंकराची पिंडी सुद्धा. बघा शिवकालीन गाव कसं होतं ते सर्वांची प्रतिमा दाखवलेली आहे.
महाराष्ट्राची परंपरा. वासुदेव. मित्रांनो, आम्ही आता रत्नदुर्ग शिवसृष्ट पाहून आलो आणि खूपच सुंदर बनवलेलं आहे. सर्व गडांची प्रतिमा आणि शिवरायांची प्रतिमा खूपच छान आहे. तर आरती कसं वाटलं? आवडलं? छान, एकदम एकदम आम्हाला खूपच आवडलं. जर तुम्हाला यायचं ना संध्याकाळच्या टायमाला, इथे लाईटिंग वगैरे आहे, तर हे पाहायला अजून चांगलं वाटेल. तर पण तुम्ही रत्नागिरीमध्ये येत आहे तर या प्लेसला नक्की विजिट द्या. रत्नागिरीत खूप जोरदार पाऊस पडतोय. आता आम्ही आलो आहे रत्नागिरीमधील प्रसिद्ध मत्स्यम रेस्टॉरंटमध्ये, जे प्रसिद्ध आहे सी फूडसाठी. इथे खूप सेलिब्रिटीसुद्धा येतात. तर चला जाऊया आणि बघूया इथं जेवण कसं आहे. मस्त सुरमई थाली आले. वाव. सुरमई रवा फ्राय, 2 ग्रेव्ही, सोलकढी, तांदळाची भाकर. खाशील क्रेश? क्रेनची फेवरेट. काल उपास सुटला. आणि दुसरं आलेलं आहे कोंबडी वडे. क्रेन्स कसा आहे? सुरमई एक नंबर. चेतन कसं आहे रा कोंबडी वडा? जेवण खूपच छान आहे ते. प्रत्येक तुझी चपाती कशी आहे? बघा इथे फोटोज लावलेले आहेत. कोणकोणत्या सेलिब्रिटीजने इथे व्हिजिट केलेलं आहे. सुप्रिया पाठारे, सचिन पिळगावकर, अविनाश जाधव, वैभव मांगले, निर्मिती सावंत, अशोक शराफ. ॲम्बियन्स पण खूप छान आहे. बघा इथे छोटासा ॲक्वेरियम पण लावलेला आहे. तुम्हाला फूड आवडलं तर इथे ढोलवालेला. मित्रांनो, चला आजचा व्लॉग इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण लवकरच भेटूया एपिसोड 2मध्ये. पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉग्ससोबत. बाय बाय. प्रियांश बाय बाय.